अमरावती जिल्ह्यातील धाब्यांवर बेकायदेशीरपणे दारू विक्री होत असल्याचा मोठा आरोप पुढे आला आहे। बार परमिट असोसिएशनचे पदाधिकारी नितीन मोहोड यांनी पत्रकार परिषदेत हा गौप्यस्फोट केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार काही धाबा चालक, पोलीस आणि एक्साइज विभागाला प्रत्येकी 5,000 रुपये देऊन बिनधास्तपणे दारू विक्री करीत आहेत। या प्रकारामुळे अधिकृत परवानाधारक बार आणि परमिट रूम व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे। कारण नियम पाळून व्यवसाय करणाऱ्या बार मालकांना अनेक अटी आणि खर्चाचा सामना करावा लागतो, तर दुसरीकडे धाब्यांवर कोणत्याही परवानगीशिवाय वाईन शॉपमधून दारू खरेदी करून ग्राहकांना सेवा दिली जात आहे। या विरोधात अमरावती जिल्हा बार परमिट असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांना निवेदन देण्यात आले असून तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। बार चालकांचे म्हणणे आहे की जर धाब्यांवर अशी बेकायदेशीर दारू विक्री सुरूच राहिली तर बार आणि परमिट रूम व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे विदर्भातील अनेक बार मालकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे। बार नूतनीकरणाचा प्रचंड खर्च आणि घटलेला ग्राहक वर्ग यामुळे व्यवसाय आधीच डबघाईस आला आहे। असोसिएशनने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर या प्रकरणावर तातडीने कारवाई झाली नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल। टोटल अमरावतीमध्ये 500च्या जवळपास बार आहेत, त्यातले 50 बार तरी नक्कीच यावर्षी बंद होतील असं मला कळायचं आहे। ऑलरेडी 3-4 या वर्षामध्ये ऑलरेडी बंद झालेले। आमचं असं म्हणणं आहे की पोलीस खातं आणि यांनी जर कारवाया नाही केल्या ढाब्यावर तर आम्ही आता ठरवलं आहे, आत्ताच निवेदन देऊन आलो की आम्ही यावर्षी आमच्या बारचं रिन्युअल करणार नाही। आणि विदर्भामध्ये सुद्धा नागपूरवाल्यांनी सुद्धा पत्र दिलं आहे, यवतमाळवाल्यांनी पण पत्र दिलं आहे आणि अकोल्यावाल्यांनी पण पत्र दिलं आहे। म्हणजे विदर्भामध्ये सर्वसाधारणपणे सर्व लोकांनी असं ठरवलं आहे की यावर्षी नूतनीकरणाची फी भरायची नाही। 7,60,000 रुपये मला फी आहे एका हॉटेलची, म्हणजे 60,000 रुपये महिना। तो 5,000 रुपये पोलीसला देतो, 5,000 एक्साईजला देतो, 10,000 रुपये त्याचं काम बघतं ना, त्याला काही रजिस्टर मेंटेन करायला लागत ना, टिपे भरायला लागत ना, काही नाही। इलिगली दारू आणतो, इलिगली विकतो, परत वेळेला बाहेरून दारू येते मध्य प्रदेशमधून, वरुडमध्ये बाहेरून येते, त्यामुळे सरकारचा रेव्हेन्यू कमी झाला आहे। सरकार त्याकडे विश्वास बघतसुद्धा नाही। आम्ही एवढा रेव्हेन्यू देतो, वी जनरेट लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट, वी जनरेट रेव्हेन्यू टू अँड वी आर गिविंग इट टू गव्हर्नमेंट, पण आम्हाला काही आमची दलाल नाही मागत। एक तर तुम्ही रोजगार देऊ शकत नाही आणि जे रोजगार देत आहेत त्यांना तुम्ही असा त्रास देत असाल तर कसं चालेल, म्हणून आम्ही निवेदन दिलेलं आहे।